जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज डायरेक्ट तुम्हाला चालवतोय. ठीक आहे. तर आज तुम्हाला मस्त हे दाखवतो. सकाळचे वाजले ते 5 वाजले ते आणि उबरला वा कसं सर्च आहे, कसं आहे सर, सगळीकडे सर्च आहे. मस्त सर्च चालू आहे, पण एक पण भाडं वाजत नाही या. ट्रॅकर बिकर सगळं लावून ठेवलंय आपण, तर काय वाजत नाही या. आता ह्या ट्रॅकरचं तुम्हाला कसं पाहिजे, काय पाहिजे, ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे. ट्रॅकर कसं यूज करायचं असतं, त्यासाठी तुम्ही चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. मी तुमच्या सगळ्याला ट्रॅकर कसं वापरायचं हे सगळं सांगतो. त्याची सेटिंग कशी असणार, ओलाचे भाडे कशी उचलायला पाहिजे, हे सगळं सांगणार आहे ते पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पण आज पूर्ण दिवस घरी आलो तर आलो, नाही तर आज दुपारी जेवायला. तर बघून सिच्युएशन बघून आपण करणार. ठीक आहे मित्रांनो. तर आता उशीर खूप झालेला आहे, बाहेर निघाल 5लाच बाहेर पडायला पाहिजे होतं, तर अजून पडलो नाही या. ठीक आहे. तर आता इथून लवकर लवकर जाऊयात बाहेर, पहिले कव्हर करूयात आपला. ठीक आहे. झेड कॉर्नर वरून संगमवाडी पडली. झेड कॉर्नर वरून मित्रांनो, ते जे ओलाचं पहिलं ट्रिप भेटलं होतं कल्याणी मेट्रो स्टेशनचा, आणि ते कल्याणी मेट्रो स्टेशनचं कसं झालं विषय की काय म्हणतात त्याला, अरे कहना क्या चाहते हो? गेलो तिथे पोहोचलो, त्याला गाडी दिसली नाही, कॅन्सल केला. आणि तो फोन आधी केला होता, तो फोन होता म्हणून मला परत त्याला त्या नंबरवर फोन केला त्याचा. तर तो बोला तुमची गाडी दिसली नाही. मी म्हणलं आपलं झेड कॉर्नरचं तिथं जी मॉलच्या इथेच उभं आहे असं बोललो. तर मी पण तिथेच आहे. मग मी गाडीचं बाहेर उचललो तिथं, कारण त्याला कन्फ्युज झालं कुठली गाडी रात्रीच्या टायमाला, आपलं पहाटेच्या टायमाला सॉरी. तर तो त्याला समजलं नाही. मग त्याला गेलं मी, ठीक आहे, मी गाडी बाहेर उतरलो, आत केलो, मग त्याला दिसलं. तर तो कॅन्सल मारला होता. तर मला चल तसंच घेऊन जातोय. तर आणलं त्याला. तर आपलं मीटरनं झाले होते त्याला 113 रुपये झाले होते. हा, 113 झाले होते. तर मग तो मला, तुम्ही परत रिटर्न कॉल केला तर मी जे ओलाला दाखवलं होतं 122 रुपये, तर मी 122 करतो. मी बोललं सर जे करायचं करा, तुम्ही मीटरनं करायचं आहे काय करायचं. नाही नाही, तुम्ही परत रिटर्न कॉल केला त्यामुळं करतोय मला. ठीक आहे चला म्हणलं. तर मग इथं आणलो आणि आता लगेचच संगमवाडीचं बसलेलं आहे आपल्याला. तर आता इथंच उभं आहे, ते पण घेऊन जाणार आता. ते पण 86 रुपये. थांबायचं नाही आज. आज फक्त जे भेटेल ते मारायचंच आज. ठीक आहे. तर ते वाट बघत असेल, जातो. तर मित्रांनो, त्याला स्टेशनला सोडलो. प्लॅटफॉर्म नंबर 6ला सोडत होतं. तिथं लय उशीर उभारलो, नाही काय भेटलं. तर येरोडाचं घेऊन आलो. तर काय व्हायला लागलं माहितीये का, तुम्हाला दाखवतो. सगळीकडे फुल धंदा आहे बघा, फुल धंदा आहे, सगळीकडे चालू आहे, फुल धंदा आहे. पण जिथं धंदा नाही तिथंच मी आहे, जिथं सर्च नाही आहे तिथंच मी आहे, जिथं डिमांड नाही आहे तिथं मी आहे. आणि भाडे पण मला छोटे छोटे मारालो, जे पण काय भेटेल ते उचलायला लागलोय. तरी सुद्धा तिथंच आहे. इथले इथंच आताच हिंडायला लागलो. ह्याच्या बाहेर जाय ना, ह्याच्या बाहेर गेलो ना मग मोठमोठे भाडे वाजायला चालू होतात. पण नाहीच, बाहेरच जाऊ दे ना मला. आणि ते सगळे सर्च संपू लागला हळूहळू आता हे सगळीकडचे. तरी पण आहे अजून भरपूर काही ठिकाणी. तरी पण मला ना इथून बाहेरच जाऊ दे ना. आता एमटी तरी कसं जायचं, लय लांब लांब आहे. सकाळी उजडलं पण आता बघू शकता. आता येरोडात आलोय, आयबीएमच्या इकडे. काय सांगायचं, जाऊ दे. तुम्हाला अजून एक खुशखबर द्यायचं. सकाळी एक खुशखबर दिलोय, अजून एक खुशखबर द्यायचं. तर मित्रांनो, माझे युट्यूबचे 1000 सबस्क्राईब कम्प्लीट झालेले. ते ह्या सगळं प्रेम तुमच्याकडून आलेलं आहे मला. तर मित्रांनो, फक्त वॉच टाइम राहिलेला आहे, तर माझं चॅनल मोनेटाईज होणार आहे लगेचच. तर मित्रांनो, फक्त व्हिडिओ शेअर करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझा आवडला असेल तर कमेंट करा. तर बघा मित्रांनो, लवकर लवकर तुम्ही जसं शेअर करचाल हा व्हिडिओ, तर मला थोडंसं बरं वाटेल. ठीक आहे. आणि माझं चॅनल लवकरच सबस्क्राईब होईल. सॉरी, तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझं चॅनल लवकरच मोनेटायझेशन करण्यासाठी मी अप्लाय करू शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर लवकर लवकर मला सबस्क्राईब पण करा, म्हणजे मला अजून बरं वाटेल, सबस्क्राईब अजून वाढत जाईल. ठीक आहे. असेच रोजचे आपले जे काय एक ड्रायव्हर लाईफ कसा असतो, रिक्षावाल्यांचा लाईफ कसा असतो, आता पुण्यात कसं स्ट्रगल असतो, काय नाही, हे सगळं बघायला भेटेल आपल्याला, बाकी काय नाही. ठीक आहे मित्रांनो, चला. 3 किलोमीटर, 3 किलोमीटर, 3 किलोमीटर पिकअप एअरपोर्टला सोडायचंय.
काय नाही, आता 3 किलोमीटरला कोण जाणार, इथलं असलो 100% घेतलो असतो, जवळचं असलं तर. तिथं तर एअरपोर्टला तरी का होईना बसलं असतं चांगलं सकाळी. 150 आणि मीटर ना 164, मीटर ना 164. सकाळ पोहा नाश्त्याला घेतोय. वा. तर मित्रांनो आता जस्ट परत स्वारगेट वरून इकडे आलो. विमानगरला काय नको विमानगर बाबा. तर इथं या रोड्याला येऊन उभारलोय साकोरी नगरला. साकोरी नाही, इथं काय म्हणतात त्याला, अं, सह्याद्री हॉस्पिटलच्या इथे आयव्हीएफच्या जवळ परत तिथं झालो होतो. आज काय माहित नाही मला, सकाळपासून एकही मोठं भाडं भेटेनात मला. सगळे 100च्या आत, 100चे 120 एवढेच. 200 प्लस एकही भाडं मारलं नाही आज, काय माहित नाही. काय सुरुवात सकाळचं 100चं झालं, 120 रुपयाचं झालं म्हणून सगळे 120 150 आतलेच भाडे भेटू लागलेत मला. मोठे तर एक वाजलंच नाही माझ्या समोरच्याला, एकाला स्वारगेट वरून वाकड वाजलं डायरेक्ट, पण मला नाही वाजलं. आणि मला वाजते ती 40 80 70 120. शेवटी वाकडवरून आपलं लास्ट जे बसलो होतं ते घेऊन इथं आलोय. आता काय करायचं. हो, आता वाजले 9:30 वाजले. ती 9:30 पर्यंत आपण बऱ्यापैकी छोटे मोठे पकडून का होईना, छोटे मोठे करून पण बऱ्यापैकी केलंय. तर आपल्याकडे अजून 9:30 वाजले, ती आपल्याकडं 12:30 वाजता टाइम आहे. घरी मग जेवायला जायचं आपल्याला 12:30 वाजता. तर 12:30 पर्यंत अजून किती कव्हर करतो बघूयात. ठीक आहे मित्रांनो, घरी जावं म्हणलो होतो मी. आता मस्त, आता मूड खराब झाला होता. पाहिजे तेवढं आपलं व्यवसाय झालं नाहीये. आता वाजले 12:30. तर खराडीला एक होतो, खराडीतून एक 364 रुपयाचा भाडं हुकलं. एकाशी बोलत होतं तेवढ्यामध्ये ते हुकलं. त्यानंतर म्हणलं अजून मूड खराब झाला. मग म्हणलं नंतर आता घरीच जावं म्हणलं, जेवण ते करूयात, सीएनजी फुल भरूयात. मला सीएनजी पण भरायचं होतं, फुल भरून निघूया म्हणलं. तर तेवढ्यात मला सिंहगड रोडचा बुकिंग बसलं. तर सिंहगडचं बुकिंग एवढं मजा आली मित्रांनो, की काय झालं सांगतो तुम्हाला. तर सिंहगड रस्त्याचा असा विषय झाला की त्याने बसले, त्यांच्यात काहीतरी रिलेटिव्हचा फोन आला. तर रिलेटिव्हचा फोन आला की असं त्यांच्या कोणाला तरी ते ऍडमिट केलेलं आहे श्रद्धा हॉस्पिटल. तुम्हाला दाखवते येतं वरती श्रद्धा हॉस्पिटल आहे. एम एस एम एस माहित नाही, हे तर इथे एक श्रद्धा हॉस्पिटल आहे बघा. नीट विचारा कुठला आहे. एम एस तर नाही सांगू शकत. मागे एक हॉस्पिटल आहे तिथं विचारा. मागे काय, इथे काय सह्याद्री आहे समोर. एम एस तर नाही सांगू शकत. तर मित्रांनो, मग विषय असा झाला की त्यांना आईचा अचानक फोन आला. या रिलेटिव्ह आता तुम्हाला सांगितलेलं सर, ते बोलले मला इथं सोडा, मीटर प्रमाणे जे काय घ्या. तर मी म्हणलं सर इथलं, आणि ते म्हणजे थोडं घेतलं थोडंसं. मग ते बोलले बरं एक काम करा, तिथं मला सोडा, 10-15 मिनिट थांबा, परत मला सिंहगड रस्त्याला आपल्या आहे तिथं सोडा म्हणलं. म्हणलं ठीक आहे चालेल, तसं तर अजून परवडेल मला म्हणलं. हो ठीक आहे, तिथं काय ते होतंय ते मी देतो बोलले. ठीक आहे, आपलं तर काय मीटर प्रमाणे असतो. तर मीटर प्रमाणे थांबलो. आता इथे 10-15 मिनिट तर इथं थांबणारच बोलले. थांबलोय आणि आपलं इथं बघू शकता चालू आहे. आणि आपलं इथं मीटर पण चालू आहे का, आहे का, दिसत असेल तुम्हाला मीटर. मीटर तर चालूच आहे. तर बघू आता किती उशीर लागतं. तुम्ही थांबा थोडं बघत. तर ह्याचा थांबून ह्याचा रेट आणि ह्याच्या मीटरच्या रेटनं किती फरक पडतो. कारण आता आपण या साईडला वळलो, हडपसर रस्त्याला, आपल्याला जायचं तिकडं स्वारगेट साईडला. तर थोडंसं इकडे हॉस्पिटल आलो. आता लास्ट हे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती झालेत पैसे आणि आपल्याला कितीचा डिफरन्स पडलेला आहे. आणि ते वेटिंग टाइम लागून किती झाला असेल काय नाही ते तुम्हाला
सांगतो एक 10 मिनिटांनी तुम्हाला, एकदा म्हणजे ड्रॉप झाल्यावर सांगतो मी तुला. तर आता मी तर आता घरी जाणार नाही, फोन करून सांगितलं. तर मी आता घरी येत नाही, बाहेरच काहीतरी खाऊन घेतो बोललो. तर आता इथून कंटिन्यू चालवायचं आता आपल्याला. ठीक आहे, थांबा आता 2 मिनिट. मित्रांनो, गडबडीत त्यांनी मध्येच उतरले तरी पण, आणि तिथे सिग्नल होतं, सिग्नलला मला मी उतरतो. तर सिग्नल होतं असल्यामुळे मी उतरले. तर मित्रांनो, इथे ओलावरती झाले होते 252 रुपये काहीतरी होते, 52-53 रुपये काहीतरी होते. 252-53 रुपये ओलाचे होते, कारण आपण वाढल्यामुळं ना, आणि मीटर प्रमाणे आणि तिथं वेटिंग टाइम हे सगळं मिळून 355 रुपये झाले होते. तर 355 झाल्यानंतर ना, थांबा 2 मिनिटं. दिसत असेल मी तुम्हाला काय चाललंय, असं का करतोय असं वाटत असेल. कारण आता मी सीएनजीच्या लाईनीत उभारलोय, तुम्हाला दाखवतो बघा. चाललोय सीएनजीच्या लाईनीत आहे मी, त्यामुळे थोडं असं व्हायला लागलंय. ठीक आहे. तर 355 रुपये झाले. 355 मध्ये माझ्याकडे 150 रुपये कॅश होते, 150 रुपये. तर 5 रुपये त्याला डिस्काउंट दिल्यासारखं झालं. 500ची नोट दिली मला. ठीक आहे, हे 500ची नोट. त्याला 150 रुपये परत दिलो, 350 रुपये त्यांच्याकडनं घेतलो, 5 रुपये डिस्काउंट दिलेलं. म्हणजे सुट्ट्या नसतील नाही का त्यांच्याकडे, पण तेवढं तर आपण करू शकतो. झालं आता, एवढं फरक पडलेला आहे. आता सीएनजीला तर उभारलं, दाखवलं तुम्हाला. सीएनजी भरेल, सीएनजी भरल्यानंतर इथून काहीतरी कुठेतरी काहीतरी छोटस थोडं पोटाला आधार म्हणून काहीतरी खाईल. तर हा पोटाचा खाणं झाल्यानंतर तर मग परत आपल्याला संध्याकाळपर्यंत रपा 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 ट्रिप मारायचे नाही का. चिकन फ्राईड राईस मस्त मित्रांनो. तास झाला बावधानमध्ये बसलोय मित्रांनो. तर माझं टार्गेट तर झालंय कम्प्लीट. फक्त काय म्हणतात ते, एक पायरी राहिली, एक पायरी, एकच पायरी. ते छोटीवाली पायरी राहिली आहे, माझी मोठीवाली नाही आहे. तर कटाळा तर एवढा आलेला आहे. तर वाजलेत 3:45. तर आता मी डायरेक्ट होम डेस्टिनेशन टाकलेलं आहे, म्हणजे गो टू होम केलेलं आहे ओलाला. उबरला तर काय उपयोग नाही, ते किती टाकू देते तिकडलं देत नाही लवकर. तरी आपण तुम्हाला दाखवतो, घालून ठेवतो होम डेस्टिनेशनचा. इथून किती 24 किलोमीटरचा आहे. बसत तर नाही मला माहिती आहे, ते दुसरीकडेच घेऊन जातो उबर. त्या साईडला क्वचित एखादा दिला तर देत, नाही तर नाही. तर आता आपण सरळ नीट ठीकठाक घरी जाणार आहे. एवढं बोर झालं आज ना, थोडस जास्त अपेक्षा केलं होतं मी की चांगलंच आज थोडस, म्हणून मी जेवायला घरी गेलो नव्हतो. पण म्हणेल तसं नाही आहे. वाजलेत 4:45. तर पहाटे उठलो होतो 5 वाजता, 5:15 वाजता तर कळीना मी बाहेर पडलो होतो. तर आता गॅस पण भरलेला आहे, गॅस मारून फक्त एकच ट्रिप मारलेला आहे, ते डायरेक्ट बावधान घेऊन आलोय. कुठून? सिंहगड रोडवरून. त्याला मोठी नव्हती ट्रिप, तरी तिकडून आलो बावधानवरून. मिळेल वाजेल वाटलं, तर इथं तर काहीच वाजत नाही आहे. तर इथून आता निघणार आहे. तसं तर बघून थोडं उशीर उभारून कधी इथून बसतंय आता तुम्हाला घरी पोहोचल्यावर सांगतो की मी कधी वाजले किती. 3:45. तर घरी पोहोचतो किती वाजता हे सांगतो, आणि आपला ब्लॉग आजचा एंड करतो. आणि तुम्हाला सुरुवातीला जे सकाळी सांगितलं होतं ऑटो क्लिकरचा, त्याबद्दल तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल, म्हणजे ते कसं यूज करायचं असेल ओलाला नवीन व्हर्जनमध्ये, तर मी ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे. आणि एवढंच करायचं, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बाजूचं बेल आयकॉन ऑन करायचं, म्हणजे ते जे ऑटो क्लिकरचं ब्लॉग येईल तर लगेच तुम्हाला लगेच दिसून येतं, आणि तुम्हाला ते समजेल कसं सेटअप करायचं, कसं सेटिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे मित्रांनो, तर चला आता कधी पोहोचतो आपण ते बघू. तर मित्रांनो, फायनली आता घरी आलोय. खराडेपर्यंत बसलो होतो स्वारगेट वरून. तिथून स्वारगेट वरून खराडीतून डायरेक्ट झेडकावरून पडलं होतं. तर ते घेऊन सरळ घरी आलोय. तर आता वाजलेत किती माहिती आहे का? तुम्हाला सांगितलं होतं
5 वाजलेत असं बोललो होतो, तर वाजलेत किती तुम्हाला दाखवतो आता. पावणे 8 वाजलेत. म्हणजे एवढा वेळ गेला मला इथपर्यंत, तर एवढं गार, एवढं शांत, एवढं काहीच नव्हतं मित्रांनो. तर खूप थकल्यागत झाला, म्हणेन तसं आज झालं. तर ठीक आहे, जाऊ दे. तर सकाळचेच बोललो होतो तुम्हाला की चॅनल का सबस्क्राईब करा, म्हणजे ते लवकरच पुढचा ब्लॉग त्याचाच असेल. तर मग मित्रांनो, लवकरच ब्लॉग सबस्क्राईब म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, आणि लवकरच तुम्हाला ते गुड न्यूज येणार आहे. आणि ते कसं सेटअप करायचं ते सगळे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल. ठीक आहे, चला आता भेटून लवकरच त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. हा, आणि सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. ओके, बाय. आणि कमेंट पण करा, कमेंट पण करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय. बाय.